रुसली कुंकू हसलं मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर समरच्या आईशी आता जाऊन स्वतः कृष्णा बोलणार आहे आणि सगळ्या भूतकाळाचा आता ती विचार करणार आहे। त्यामुळे आता समर जेव्हा पहिल्यांदा कृष्णाला भेटतोय तेव्हा कृष्णाला तो म्हणतोय की आज माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि असं बोलून तिच्या हातात पेढा देतोय। पण समर जेव्हा आपल्या आईचा फोटो तिला दाखवतो त्यावेळेला कृष्णा एकदम चकित होते, कारण कृष्णाने तो सेम फोटो ती सेम व्यक्ती जी आहे ती अढळरावांकडे असलेल्या फोटोमध्ये पाहिलेली होती आणि त्यामुळेच तिला आता त्या बाईला भेटण्याची इच्छा व्यक्त होते आणि ती त्याबद्दल आता त्याला सांगू लागते की मला ना हिला भेटायचं आहे, मग तू मला तुझ्या घरी घेऊन जाशील का, मग तुम्ही माझ्या आईला ओळखता का, असं देखील समरचं कृष्णाला म्हणणं असतं। त्यावर कृष्णा म्हणते की नाही, पण मला तुमच्या आईकडे बघितल्यानंतर असं वाटतंय की ह्यांना कुठेतरी पाहिलं आहे, सो म्हटलं भेटून घ्यावं, कारण तुम्ही इतकं चांगलं काम करताय म्हटल्यावर तुमची आईसुद्धा नक्कीच चांगली असणार आहे, जिने तुमच्यावर इतके छान संस्कार केले आहेत, म्हणून मला तुमच्या आईला भेटायचं आहे, असं देखील कृष्णा आता त्याला सांगू लागते। त्यावर कृष्णाला तो म्हणतो की काही हरकत नाही, मी तुला घेऊन जातो। उलट ना समरलाच त्याच्या आईने सांगितलेलं असतं की त्या कृष्णाला माझ्याकडे घेऊन ये, मग मी माझ्या परीनं मला जे करायचंय ना ते मी करेन। दुसरीकडे कृष्णाला आता एक मोठी जबाबदारी असते, कारण तिला CCTV फुटेज हवं असतं, कारण तिचा मोबाईल जो आहे तो त्या रोडवरनं गायब झालेला होता। मग त्या रोडवरून तो मोबाईल गायब झाल्यानंतर तिच्या मनात शंका येऊ लागते की नेमका तो मोबाईल कुठे गेला असेल, कारण त्या रोडवर कुठेही तिला तो मोबाईल सापडला नव्हता। मग तिला आता त्या रोडवर असलेलं CCTV फुटेज या गोष्टींवरनं तिला जाणीव झालेली असते की नक्कीच या CCTVच्या माध्यमातून आपण ओळखू शकतो की माझा मोबाईल कोणी घेतला होता आणि कोणी नाही ते, आणि म्हणूनच आता CCTV चेक करायचं ते ठरवतात। मग CCTV जेव्हा चेक करायचं ठरवतात तेव्हा तिच्याबरोबर भक्ती आणि त्याचसोबत बंड्या देखील असतो। आता दोघंही जण मिळून आता CCTV चेक करतात आणि CCTV जेव्हा चेक केला जातो तेव्हा आता त्यांना समोर दिसतो की त्या मोबाईलचा नेमका गडी कोण आहे, म्हणजे मोबाईल नेणारा कोण व्यक्ती आहे, तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं दिसत असतं की मोबाईल उचलून नेणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर जयकांतच आहे। जयकांत त्याच्या मते स्पष्टपणे दिसलेला असतो। जसा आता जयकांत दिसतो तशी आता कृष्णाला समजतं की या सगळ्याच्या मागे हा जयकांत आहे, आणि त्यामुळेच ना आता खूपच जास्त तिला संताप आलेला असतो, कारण ती वाट बघत होती की हे सगळं काही कोणी केलं असेल, आणि आता तिला कळून चुकलेलं असतं की माझा मोबाईल गायब करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर हा जयकांतच आहे। म्हणूनच ती आता जयकांतकडे जाऊन त्याला जाब विचारायचं ठरवते। त्यासाठी सुद्धा हा जयकांत एकटा भेटायला हवा, तो जयकांत एकटा भेटला ना की त्याला आपण सोडत नसतो, या सगळ्या गोष्टींचा विचार ती करत असते। जयकांतने आपला मोबाईल घेतलाय याचा अर्थ जयकांतकडेच तो मोबाईल आहे आणि त्यानं व्हिडिओही पाहिला असेल, त्यानं व्हिडिओ बघितला असेल तर असू दे, पण त्याच्याकडनं माझा मोबाईल ना काही झालं तरी सुद्धा बऱ्या बोलानं मला घ्यावा लागेल, आणि जर त्यांनी मला मोबाईल तसा दिला नाही तर त्याचं काय करायचं ना हे बी मला चांगलंच माहिती आहे, असाही विचार ना ती आता करत असते। तर दुसरीकडे मात्र आता कृष्णाने ठरवलेलं असतं की त्या मुलाच्याच म्हणजे समरच्या आईला जाऊन भेटायचं, आणि तिला काहीतरी वाटत असतं अढळरावांचा आणि त्या बाईचा काहीतरी संबंध आहे, पण नेमका काय संबंध आहे ना ते तिला कळत नसतं, आणि त्यासाठी ती हे सगळे संबंध जोडायला आता जाणार असते। कृष्णा आता समरसोबत त्या बाईच्या घरी जाते जी अढळरावांची बायको असते। अढळरावांच्या बायकोच्या घरी गेल्यानंतर ती आता त्यांना विचारायचा प्रयत्न करते, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते। आता ती बाई असं दाखवत असते की ती कृष्णाला ओळखतच नाही आहे, कृष्णा तिच्यासाठी नवीनच आहे, आणि म्हणत असते की काय रे पोरा ही कोण आहे मुलगी, असंही विचारल्यानंतर आता कृष्णा सांगत असते की मी आज ओळख करून देते, मी ना कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील, रांगडे पाटलांची सून, म्हणजे या गावच्या भावी सरपंच ज्या होणार आहेत ना त्यांची मी सून आहे, असं देखील म्हटलं जातं। अच्छा असं आहे वय, आणि त्यानंतर पुरी तुझं इथं येण्याचं काय काम, असं देखील आता विचारलं जातं। त्याच वेळेला काही नाही सहज म्हणून आले, हाच म्हटला की तुमचा वाढदिवस आहे, मग म्हटलं तुम्हाला घरी जाऊनच भेटावं म्हणूनच मी तुमच्याकडे आलेली आहे, असंही ती म्हणते। मग हे काय तुम्हीच राहता का, तुमचे धनी कुठे आहेत, म्हणजे गळ्यात तर मंगळसूत्र दिसते, मग तुमचे धनी कुठे आहेत मुद्दामून ती विचारते। पण आता जी
समोरची आई आहे ना, ती सगळं काही खोटंच सांगू लागते. म्हणजे तिला आता सगळ्या काही गोष्टी खऱ्या सांगायच्या नसतात, कारण एवढ्या सगळ्या गोष्टी लगेच खऱ्या सांगितल्या तर अर्थ काय उरणार आहे ना. म्हणूनच ती कोणत्याच गोष्टी खऱ्या सांगत नाही. ती म्हणत असते की माझे धनी ना गावाकडं असतात, ते इथं नसतात, त्यांचं काम असतं बाहेर म्हणून ते तिथं असतात आणि ते तिथलं काम करतात आणि आम्हाला महिन्याला पैसे धाडत असतात, असंही म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी कृष्णाला कळतात तेव्हा कृष्णा विचार करते की हे समज काय आहे, कारण याच बाईचा फोटो मी आभांकडे पाहिला होता आणि ही तर म्हणते की हिचा धनी बाहेरगावी काम करतोय. नाही, काहीतरी नक्कीच गडबड आहे. पण जर ही बाई सांगत नसेल तर मला ना या सगळ्या गोष्टी आबांकडून तर जाणून घ्यायला हव्यात, कारण काहीतरी गडबड आहे. ही बाई सांगत नाहीये, निदान आबा तरी सांगतील. तिला असं वाटलं होतं आबा बोलते होत नाहीयेत म्हणूनच ती त्या बाईकडे गेलेली असते सगळी माहिती काढायला, पण त्या बाईने सुद्धा तिला काही पूर्ण माहिती दिलेली नसते. त्यामुळेच आता जरा कृष्णा विचारात पडलेली असते. तर समोरही म्हणत असतो की माझी आई तशीच आहे, सगळ्यांना लई आवडते, मग तुलाच बी आवडली असेलच ना. कृष्णा म्हणते की हो, लई मनमिळाऊ आहेत बघा तुम्ही काकू, बरं वाटलं तुम्हासनी भेटून, पुन्हा कधी यायचं झालं तर नक्की येईन ना तुम्हाला भेटायला, असं देखील कृष्णा म्हणत असते. कारण कृष्णाला आता घर कळलेलं असतं की ती बाई नेमकी कुठे राहते, काय राहते ती, आणि त्यामुळेच ना आता कृष्णा पुन्हा एकदा अढळरावांकडे जाते. अढळरावांना तिला विचारायचं असतं की नेमकं काय आहे ती. अढळराव सध्या शांत असतात आणि अढळरावांना सुद्धा माहिती असतं की त्यांच्या बायकोचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्यासाठी हा दिवस जो आहे तो भयानक असा असतो, कारण त्या दिवशी त्यांना त्यांची आठवण येतच राहते. तर म्हणूनच तर ती आता कोणताही विचार न करता त्यांना सतत त्यांच्या बायकोची आठवण येऊ लागते आणि म्हणून ते त्या आठवणींमध्ये हरवलेले असतात. आणि कृष्णाला असं वाटत असतं की निदान आबा तरी काहीतरी बोलतील, पण आबाही व्यक्त होत नसतात. त्यामुळे जरा ती टेन्शनमध्ये आलेलीच असते. दुसरीकडे जयकांत या सगळ्याच्या पाठीशी आहे हे सुद्धा कृष्णाला कळलेलं असतं आणि त्यामुळेच आता कृष्णा या सगळ्यामध्ये बदला घ्यायचं ठरवते. कृष्णा आता तावातावात जाते आणि जयकांतच्या जोरदार कानाखाली वाजवून देते, कारण जयकांतने तिचा मोबाईल गायब केलेला असतो. अख्खं गाव तिथं मोबाईल शोधत असते, पण तिला तो मोबाईल कुठेही सापडत नसतो. पण आता जयकांतच्या हातामध्ये तिला तो मोबाईल सापडतो. त्यामुळे ती खूप जास्त तणतणलेली असते आणि तिला त्या मोबाईलमधला महत्त्वाचा व्हिडिओ हवा असतो आणि त्यासाठी ती काही करायला तयार असते. आणि जयकांतकडे जसं तिला कळलेलं असतं CCTV फुटेजच्या माध्यमातून की त्याच्याकडे मोबाईल आहे, तरीसुद्धा जयकांत खोटं बोलतोय. त्यामुळे न राहून आता कृष्णाला जयकांतच्या जोरदार कानाखाली सुद्धा वाजवावी लागते. आणि त्यामुळे दुष्यंतही तिथे असतो. दुष्यंत विचारतो की काय झालं आहे कृष्णा, तू हे सगळं काय करतेस. त्यावर कृष्णा म्हणते की माफ करा दुष्यंत सरकार, पण माझा मोबाईल या जयकांतकडेच आहे. पण हा जयकांत नाही म्हणतोय. मी तिकडच्या रस्त्यावरचे CCTV फुटेज चेक केलेत आणि त्यामध्ये माझा मोबाईल घेताना रस्त्यावर हाच मला दिसला आहे, असं देखील आता म्हटलं जातं. मग आता दुष्यंत देखील म्हणत असतो की तू मोबाईल देऊन टाक. पण जेव्हा आता जयकांत मोबाईल देतो तेव्हा जयकांतने ऑलरेडी त्या मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट केलेला असतो. मग जेव्हा जयकांत तो मोबाईल देऊ लागतो तेव्हा दुष्यंत कृष्णाकडे बघत असतो आणि कृष्णा आपल्या हातात मोबाईल भेटलेला असतो. त्यामुळे खूप जास्त खुश असते. तिला असं वाटत असतं की चला फायनली आपल्याला आपला मोबाईल भेटलाय, म्हणजे ह्यामध्ये व्हिडिओ असेल आणि हा व्हिडिओ आपण दुष्यंत सरकारसने दाखवू शकू आणि बायजाबाईचा खरा चेहरा त्यांच्यासमोर आणू शकू. हाच विचार ना तिच्यासारखा डोक्यामध्ये फिरत असतो. पण अचानकपणे व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे सगळीकडूनच हार पत्करलेली असते तिने. पण आता कृष्णाला हे तर कळलेलं असतं की आपला मोबाईल जयकांतकडे आहे, म्हणजेच जयकांतनेच त्या मोबाईलमधला व्हिडिओ डिलीट केला आहे, हे तर आता तिला पूर्णपणे 100% माहिती असतं. आता कृष्णा कशा पद्धतीने जयकांतकडनं तो व्हिडिओ मिळवते हे येणाऱ्या पुढील भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील भागांमध्ये. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.